तुम्ही पोलीस महासंचालकांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं आश्वासन दिलंय काय? जो आक्रोश विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे आणि त्यानिमित्तानं लोकशाही वाचवण्याकरता, तरुणाईचे प्रश्न सुटण्याकरता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा आदी इत्यादी मागण्यांच्या अनुषंगानं आज देश पेटून उठलेला आहे आणि तरुणाई रस्त्यावर आहे. आणि असं असताना पोलिसांचं वागणं हे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ नसून खल संरक्षणार्थ आणि सदरक्षणार्थ अशा उलट्या स्वरूपामध्ये पोलीस वागत आहेत. गुंडागर्दी हा जो शब्द होता आता पोलीस गर्दी झालेली आहे आणि पोलीस जे आहेत हे बेछूट स्वरूपाचा लाठी हल्ला आणि अत्यंत चुकीच्या गोष्टी करत आहेत. जे अल्पवयीन आहे 18 वर्षाच्या कमी त्यांना पकडलं जातं, त्यांना कोठडीमध्ये डांबल्या जात आहे. पोलीस कोठडीत घेऊन गेल्यानंतर FIR दिल्या जात नाही आणि एक नाही दोन नाही तर बळाचा वापर करून जो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न केला जात आहे हा आम्ही अजिबात खपून घेणार नाही. अशा प्रकारची काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे ही भूमिका त्यांना अवगत केली. त्यासोबतच ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगाने देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी आणि पोलीस कसे वागतात आहे सांगण्याकरता आता दुसऱ्या कशाची गरज नाही. हाताच्या कंगणाला आरसा कसाला अशा प्रकारे पोलिसांचे एक नाही दोन नाही तर ढिगभर जे पुरावे आहेत हे आलेले आहेत. आपण काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने विचारला. जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुड्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं देखील या बैठकीच्या अनुषंगानं आम्हाला शासनाच्या प्रशासनाच्या आणि पोलीस विभागाच्या वतीनं हे सांगण्यात आलेलं आहे. पोलीस जे आहेत यांनी स्वतंत्रपणे कारभार करावा. सरकारचे हस्तक या नात्यानं त्यांच्याकडे जे बघितलं जात आहे हे महाराष्ट्रासाठी अत्यंत चुकीचं आहे आणि जे चाललंय ते ताबडतोबीने थांबवा. अन्यथा महाराष्ट्राचं आपण पोलीस राज्य करत आहात, पोलीस स्टेट करत आहात हे देखील या बैठकीत आम्ही त्यांना सांगितलं. घटना आणि घटनेचे सगळे जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स देखील त्यांच्यापुढे आम्ही मांडले. इतप्पर ज्या काही गोष्टी त्यांच्या अखत्यारीत आहे त्या अनुषंगानं त्यांनी तातडीनं उद्या या संदर्भात महाराष्ट्रातल्या सर्व पोलीस विभागाच्या अधीक्षकांना आणि संबंधितांना त्या ठिकाणी सूचना देण्याच्या अनुषंगानं मीटिंग देखील बोलवल्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं. आणि मुंबई अखत्यारीतले जे प्रश्न आहेत ते मुंबईच्या अधिकाऱ्यांना CPना जाऊन आपण त्यांना सांगा अशा प्रकारची आम्हाला त्यांनी विनंती केली. मुंबईच्या अधिकाऱ्यांना देखील त्यांनी तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व जे चाललंय हे लोकशाही गुंडाळून टाकत असताना हुकुमशाही आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे आणि गृह विभागाचा जो कारभार आहे हा पांडू हवालदार चालवत आहे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिद्ध झालंय. 26 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं आमचं आंदोलन आहे तर काँग्रेसच्या आंदोलनात विस्तार आहे. या संदर्भात जिथे जिथे जे आंदोलनं आहेत त्या आंदोलनांचं स्वागत आहे. त्यांना आमचा अर्थात पाठिंबाही राहणार आहे. राहिला विषय महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आम्ही उद्या त्या संदर्भामध्ये आमची संवाद आणि चर्चा होणार आहे आणि त्या बैठकीतून महाविकास आघाडी अर्थात इंडिया अलायन्स म्हणून आम्ही आमची भूमिका जी आहे ती आमच्या अलायन्स पार्टनरशी चर्चा करून ठरवू. घटना होण्याच्या आधीपासून काँग्रेस सातत्यानं जिल्हास्तर असेल राज्यात असेल आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली आहे. काँग्रेसही आंदोलनं करत आहे. इतर जे आंदोलन होतात आहेत त्यामध्ये आमचा सहभाग राहील. मोदी आणि शरद पवारांची भेटीनंतर राज ठाकरे म्हटलं ते जंतर मंतर म्हणजे काय म्हणायचं या